श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. देवघरामध्ये कुलदेवीची, लक्ष्मीची, गणपतीची, अन्नपूर्णा मातेची आणि बाळकृष्णाची मूर्ती आपण आपल्या देवघरात ठेवत असतो. पण या देवघरात आपण ह्या वस्तू ठेवताना बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली असेल तर या चुका करू नका. आणि बाळकृष्णाला पूजेचे नियम सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भक्तांनो, भगवान श्रीकृष्णांच्या बाळकृष्णाच्या रूपाला बाळकृष्ण म्हटलं जातं. बरेच लोक आपल्या घरी भगवान श्रीकृष्ण बाळ स्वरूपात ठेवत असतात आणि त्यांची भक्तिभावाने पूजा करत असतात. बाळगोपाळांची मूर्ती मानली जाते, त्यामुळे आपणास फायदे सुद्धा मिळत असतात. बाळकृष्ण घरात ठेवताना काही नियमांचे पालन करावे लागते. बाळगोपाळाला घरातील व्यक्तीप्रमाणे मानलं जातं. काही लोक आपल्याला देवघरामध्ये बाळगोपाळाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवत असतात किंवा आपल्या देवाऱ्यात त्यांची पूजा करत असतात. बाळकृष्णांची एकापेक्षा जास्त मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानलं जात नाही. घरातील देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची असेल तर फक्त एकच मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. एका मूर्तीचे आपण पूर्णपणे भक्तिभावाने, श्रद्धेने सेवा आणि पूजा करू शकतो आणि त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे प्रसाद देखील देऊ शकतो. शिवाय एक मूर्तीची देवाऱ्यात योग्य देखभाल करणे शक्य असतं. असं केल्याने घरात सुख समृद्धी वाढते. ज्योतिषशास्त्रानुसार घराच्या मंदिरात देवांची एक मूर्ती ठेवणे उत्तम आणि शुभ मानले जाते. जर तुमच्या देवाऱ्यात 2 बाळकृष्णाच्या मूर्ती असतील आणि तुम्ही ते विसर्जन करू शकत नसतात, तुमचं मन त्याला तयार होत नाही, तुमचं मन मानतच नाही आणि आपण एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे विसर्जन करावे, तर अशा वेळी तुम्ही एक उपाय करू शकतात. एका बाळकृष्णाच्या मूर्तीचे आपण बाळकृष्ण म्हणून पूजा करावी आणि दुसऱ्या मूर्तीची पूजा आपण बलराम स्वरूपात करावी. असे केल्याने आपल्यास दोष लागणार नाही. अजून एक नियमाचे पालन करायला हवं. बाळकृष्णांच्या मूर्ती एक सरळ रेषेत ठेवू नका. म्हणजे एक मूर्ती पहिल्या लाईनमध्ये ठेवा आणि दुसरी मूर्ती दुसऱ्या लाईनमध्ये ठेवा. असे केल्याने आपणास दोष लागणार नाही. बाळकृष्णाच्या मूर्तीचे शेजारी कोणती मूर्ती ठेवायची असे याविषयीची माहिती पाहूया. तर भक्तांनो, सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी बाळकृष्णाचीच मूर्ती ठेवू नका. जर ठेवायची असेल तर तुम्ही दुसऱ्या लाईनमध्ये ठेवू शकता. तर भक्तांनो, देवाऱ्यात बाळकृष्ण कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते या विधीची माहिती पाहूया. बाळकृष्ण हे साक्षात जगाचे पालनकर्ता श्रीहरी विष्णू यांचे एक स्वरूप आहेत. बाळकृष्ण माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोच्या शेजारी किंवा समोर ठेवणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर बाळकृष्णाला शंख खूप प्रिय आहे, म्हणून भगवान यांनी आपल्या प्रत्येक अवतारात शंख सोबतच ठेवलेला आहे. त्यांना कधीही आपल्यापासून वेगळं केलेलं नाही, म्हणून बाळकृष्णाच्या शेजारी शंख ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बाळकृष्णाला गोपाळ सुद्धा म्हटलं जातं. गोपाळ म्हणजे गायी राखायला. बाळकृष्ण लहान असताना तेव्हा ते गोकुळात राहत होते, तेव्हा ते काही गायी राखत असे, त्यामुळे त्यांना गोपाळ म्हटलं जातं. म्हणून गायीची मूर्ती बाळकृष्णाच्या शेजारी ठेवणे शुभ मानले जाते. आकाराचे किंवा 3 इंचाचे आकाराची मूर्ती देवाला ठेवणे शुभ मानले जाते. त्यापेक्षा मोठ्या मूर्ती घरातील मंदिरात पूजा किंवा प्रतिष्ठानात नसावे. बाळकृष्णाच्या देवाऱ्यात ठेवल्यानंतर काही खास नियमांचे पालन गरजेचे आहे. बाळकृष्णाला नेहमी अंघोळ घालावी, त्याचे कपडे रोज बदलावे. घालताना बाळकृष्णाला रोज नैवेद्य अर्पण करावा लागतो. त्यांना सात्विक भोजन अर्पण करावे. बाळकृष्णाचा शृंगार सुद्धा रोज करावा. बाळकृष्णाला चंदनाचा टिका करावा व भक्तांनो, देवाऱ्यात बाळकृष्णाची मूर्ती समोर ठेवावी, म्हणजे पटकन तिच्याकडे आपलं लक्ष जाईल. अशा प्रकारे बाळकृष्णाची मूर्ती देवाऱ्यात ठेवली पाहिजे. त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीच्या शेजारी तीही अखंड मूर्ती किंवा त्या मूर्तीचं नाक, डोळे दिसत नाहीत अशा मूर्ती चुकूनही ठेवू नका. असे केल्याने बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा केल्याबद्दल कोणताही लाभ मिळणार नाही. बाळकृष्णाची मूर्ती जर आपण देवाऱ्यात स्थापन करत असाल तर त्यांना रोजच गोड नैवेद्य अर्पण केला पाहिजे. त्यावर
तत्व बाळकृष्ण तो नैवेद्य स्वीकारतात, अन्यथा स्वीकारत नाहीत. भक्तांनो, आपल्या देवाऱ्यामध्ये पहा, सर्व देवी देवतांचे बाळकृष्ण असे देवता आहेत. त्यांचे बालस्वरूपात पूजा केली जाते, म्हणून त्यांचे लाड जास्त केले पाहिजे. काही जण बाळकृष्णाच्या समोर बासुरी ठेवतात. बाळकृष्ण याने अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून येते. काही श्रीकृष्ण भक्त श्रीकृष्णांच्या शेजारी बासुरी ठेवतात, लोण्याची हंडी ठेवतात आणि ती सुद्धा ठेवतात, रवी सुद्धा ठेवतात. ते केल्याने बाळकृष्ण अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्याला घरात काहीही कमतरता भासत नाही. तर भक्तांनो, देवाऱ्यात बाळकृष्ण ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे वंशवृद्धी होते. आपल्या घरातील मुलांसाठी बाळकृष्ण देवाऱ्यात अवश्य ठेवा. बाळकृष्ण देवाला ठेवल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते, आपल्या मुलांवर कोणतेही संकट येत नाही आणि आपल्या घरातील मुलांना यामुळे बळ मिळतं. म्हणूनच बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यांना मूलबाळ होत नाही, त्यांनी बाळकृष्ण देवाऱ्यात ठेवावा आणि त्याचे लाड करावे. त्यामुळे घरामध्ये लवकरात लवकर पाळणा हलतो. पुत्रप्राप्तीसाठी बाळकृष्णाची भीती व पूजा करावी. त्यांना रोज पंचामृत अभिषेक करावा. यामुळे आपल्याला घरात लवकरात लवकर पुत्रप्राप्ती होते. तसेच दर गुरुवारी बाळकृष्णाला पिवळा नैवेद्य, पिवळा कलरचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात. यामुळे तुम्ही केळी सुद्धा बाळकृष्णाला नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतात. भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.